मित्रांनो, भारतात दर 10 व्यक्तींमध्ये एक व्यक्ती अशी आहे की ज्यांच्याजवळ आजही स्वतःचं असं घर नाही. त्यातील कित्येक व्यक्तींनी असा विचारही केला नसेल की ज्यांच्याकडे आपण कधी मदत मागितली ते त्या घराचे मालकही बनू शकतात. ही कथा अशाच एका महिलेची आहे, जी महिला एकेकाळी भुकेने आणि असहायतेने रस्त्यावर भीक मागत फिरायची. पण आज ती त्या घराची मालकीण बनण्याचे स्वप्न बघत आहे, ज्या घरी तिने कधी भीक मागितली होती. भीक मागून घराचा मालक होण्यापर्यंतचा मार्ग सोपा नव्हता. आर्थिक संकट, समाजाचा कलंक आणि बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते. एका छोट्याशा गावात राहणाऱ्या या महिलेलाही याच संकटांना सामोरे जावे लागते. कोण होती ती महिला आणि ती भीक मागायला ज्या घरी गेली होती ती त्या घराची मालकीण कशी झाली? या घटनेमागील संपूर्ण सत्य जाणून घेऊया या कथेच्या माध्यमातून. पण कथेला सुरुवात करण्यापूर्वी माझी आपणा सर्वांना एकच विनंती आहे की जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, एका छोट्याशा गावातील 26 वर्ष वयाची एक महिला प्रत्येक गावात घरोघरी जाऊन भीक मागायची. एके दिवशी ती भीक मागता मागता एका घराच्या दारापाशी पोहोचते आणि घराच्या आत आवाज देऊ लागते की घरात कोणी आहे का? मला काहीतरी खायला असेल तर द्या. मी सकाळपासून काहीही खाल्लेले नाही. मला खूप भूक लागली आहे. आवाज दिल्यानंतर ती थोडा वेळ थांबून वाट पाहते, पण घरातून कोणीही बाहेर येत नाही आणि कोणाचा काही आवाजही येत नाही. त्यामुळे ती भिकारी निराश होऊन तिथून परत जाऊ लागते. तेवढ्यात अचानक मागून आवाज येतो. एक व्यक्ती तिला थांबवत सांगतो की थांबा, मी काही काम करत होतो, त्यामुळे मला यायला उशीर झाला. त्यानंतर ती भिकारी त्या घराकडे तोंड करून त्या घराच्या मेन गेटकडे जाऊ लागते. इतक्यात घरातून ज्या व्यक्तीचा आवाज येत होता तोही बाहेर गेटजवळ येतो. त्या व्यक्तीचे नाव प्रीतम असते. प्रीतमचे वय 30 वर्ष होतं. आता प्रीतम अचानक त्या भिकाऱ्याकडे आश्चर्याने पाहू लागतो. तितक्यात ती भिकारीण प्रीतमला पाहते तेव्हा त्याला पुन्हा सांगते की मी सकाळपासून काही खाल्लं नाही. मला खूप भूक लागली आहे. मला काही खायला असेल तर द्या. देव तुमचं भलं करो. पण जेव्हा प्रीतम तिच्याकडे बघून म्हणतो, मी कदाचित तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे. आता हे ऐकून ती अचानक हसायला लागते आणि म्हणते की साहेब, तुम्ही मला कुठे पाहिलं असेल? मी भीक मागत इकडे तिकडे भटकत राहते. तुम्ही मला भीक मागत असतानाच कुठेतरी पाहिलं असेल. पण तेव्हा प्रीतम म्हणतो की नाही, कदाचित मी तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो. आता हे ऐकल्यानंतर ती पण गोंधळात पडते आणि विचार करते की ही व्यक्ती मला कशी ओळखते. तेव्हा प्रीतम तिला विचारतो की तुम्ही सोनीची मैत्रीण मंजू आहात का? आता भिकारीण तिचं नाव ऐकताच आश्चर्यचकित होते आणि म्हणते की हो, माझं नाव मंजू आहे. पण तुम्ही सोनीला कसं ओळखता? तेव्हा प्रीतम तिला सांगतो की सोनीशी माझं लग्न झालं होतं आणि आम्ही दोघंही नवरा बायको आहोत. तेव्हा मंजू प्रीतमला सांगते की सोनीचा नवरा तर खूप बारीक होता, पण तुम्ही तर चांगले तंदुरुस्त दिसत आहात. तेव्हा प्रीतम हसतच म्हणतो की वेळेसोबतच खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदलाव झाल्यामुळे माझं शरीर असेच झाले आहे. यानंतर मंजू प्रीतमला विचारते की सोनी कुठे आहे? सोनी जर घरात असेल तर तिलाही बाहेर बोलवा, मला तिला भेटायचं आहे. प्रीतम हे ऐकून खूप निराश होतो आणि उदास चेहऱ्याने सांगतो की सोनी तर मला कधीच एकट्याला सोडून निघून गेली. हे ऐकून मंजूला काहीच समजत नाही. ती त्याला विचारते की असं काय झालं, म्हणजे ती कुठे गेली? तेव्हा प्रीतम तिला सांगतो की तिचे दुसऱ्या मुलासोबत प्रेम होते आणि ती त्याच्याच सोबत पळून गेली. आता मी आणि माझा धाकटा भाऊ या घरात एकटेच राहतो. खरं तर मित्रांनो, प्रीतम त्याच्या धाकट्या भावासोबत घरात राहत होता. त्याचे आई वडील आधीच मरण पावले होते. पण ज्या मुलीशी त्याचे लग्न झाले होते, जिचं नाव सोनी होतं, तीही त्याची फसवणूक करून त्याला सोडून दुसऱ्याच मुलासोबत पळून गेली होती.
आणि ही जी मुलगी होती मंजू, ही सोनीच्या खास मैत्रीण होती. प्रीतम जेव्हा पहिल्यांदा त्याच्या बायकोला म्हणजेच सोनीला न्यायला त्याच्या सासरी आला होता, तेव्हा सोनीच्या मैत्रिणी त्याची मस्करी करत होत्या आणि त्याच तिच्या मैत्रिणींमध्ये मंजूसुद्धा होती, जी प्रीतमची मस्करी करत होती. त्यामुळे प्रीतमने तिला पाहता क्षणी ओळखले होते. आता दोघंही बोलू लागतात. आता हे ऐकून मंजूला खूप दुःख झालं होतं आणि ती निराशही होते. पण मग प्रीतम तिला म्हणतो की या सर्व गोष्टींचा विचार करून जास्तच त्रास होईल. पण मला हे सांगा, मी तर असं ऐकलं होतं की तुझंही लग्न झालं होतं, मग तू अशी भीक का मागत आहेस? या गोष्टींवर मंजूच्या डोळ्यात पाणी आले. ती ढसाढसा रडायला लागते आणि रडतच ती प्रीतमला तिची कहाणी सांगू लागते. ती म्हणते की हो, माझंही लग्न झालं होतं, पण लग्नानंतर माझा नवरा मला खूप त्रास देत होता. एक नंबरचा दारुड्या माणूस होता. दारूच्या नशेत रोज मला मारायचा. मला या सगळ्या गोष्टींचा खूप वीट आला होता. म्हणून मी रागारागाने आईच्या घरी निघून गेले. मी माहेरी जाताच माझ्या नवऱ्याने मला घटस्फोट दिला. आता घटस्फोटानंतर मी माझ्या आई वडिलांसोबत राहायचे, पण वेळेसोबतच या गोष्टीचं माझ्या आई वडिलांना खूप धक्का बसला. आधी आई आणि नंतर माझे वडीलही मला कायमचे सोडून गेले. त्यांच्या मृत्यूनंतर माझा भाऊ आणि वहिनी माझ्याशी खूप वाईट वागू लागले. आता मला त्यांची वाईट वागणूक सहन झाली नाही, म्हणून मी ते घर सोडून इथे निघून आली. इथे येऊन मी 1-2 ठिकाणी जॉबही केला, पण मी कुठेही कामाला जायची तेव्हा तिथले लोक माझ्याकडे वाईट नजरेने बघायचे. माझ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करायचे. मी 1-2 कंपन्यांमध्ये कामही केलं, पण तिथेही लोकांनी माझा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी घरोघरी जाऊन काम करू लागले, कारण घराच्या आत तर फॅमिलीच राहते ना. तर मला वाटलं की जर मी घरात काम केलं तर कोणीही मला त्रास देणार नाही. पण तिथेही काही घरांमध्ये माझ्यासोबत खूप वाईट प्रकारे वागले. या सगळ्या गोष्टींना वैतागून शेवटी मी भीक मागायला मजबूर झाली आणि भीक मागून माझा उदरनिर्वाह करू लागली. माझ्याकडे दुसरा पर्याय उरला नव्हता. मी भाड्याने एक खोली घेतली होती आणि तिथे राहून मी माझं जीवन आता जगत आहे, माझे दिवस घालवत आहे. आता मंजूची ही दुःखद कहाणी ऐकून प्रीतमचेही डोळे पाणावले होते आणि मंजू सुद्धा ढसाढसा रडू लागली होती. थोड्या वेळाने दोघंही शांत होतात. मग प्रीतम त्याच्या मनात काहीतरी विचार करतो आणि मंजूला म्हणतो की मंजू, जर तुझी काही हरकत नसेल तर मी तुला काही सांगू शकतो का? त्यावर मंजू म्हणते की हो बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे? तर प्रीतम म्हणतो की मंजू, तू आता भीक मागत आहेस. जगाची वाईट नजर तुझ्यावर नेहमीच असते, ज्याचा तुला त्रास असतोच. आता तू तरुणही आहेस. जगात हजारो अशा समस्या असतात. मला तुझ्या सर्व समस्या सोडवायच्या आहेत. बघ, मला पण तुझ्यासारख्याच समस्या आहेत. माझी बायकोसुद्धा मला सोडून गेली आहे. जर तुझी इच्छा असेल तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, ज्यामुळे तुझ्याही आयुष्यात पुन्हा आनंद निर्माण होईल आणि तुझ्याकडे कोणी बोटही दाखवणार नाही आणि माझं घर पण सेटल होईल. माझी बायको पण दुसऱ्या कोणासोबत पळून गेली आणि तुलाही तुझ्या नवऱ्याने सोडले आहे. तुलाही कुणाचा आधार नाही आणि आमच्या घरातही कोणती लक्ष्मी नाही जी घर नीट सांभाळू शकेल. तर माझी अशी इच्छा आहे की आपण दोघं एकमेकांसोबत लग्न करून घेऊ. तू माझ्या घरची लक्ष्मी बनशील. आता हे ऐकून मंजू थोडा विचार करते आणि मग म्हणते की प्रीतमजी, जर मी तुमच्याशी लग्न केलं आणि त्यानंतर तुमची पत्नी सोनी परत आली तर मग तुम्ही मला पुन्हा हाकलून द्याल आणि आता हे सर्व पुन्हा सहन करण्याची शक्ती माझ्यात अजिबात नाही. मी नुकत्याच ज्या गोष्टींचा सामना केला आहे त्यामुळे मी हे असं जीवन जगते. आता हेच पुरेसं आहे. निदान मला पुन्हा पुन्हा अशा समस्यांना सामोरे तर जावे लागणार नाही. होय, मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत भीक मागावी लागते आणि भीक मागून मी माझा उदरनिर्वाह करते. तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात, मी तुमचा आदर करते, पण मला पुन्हा हे सहन होणार नाही. तेव्हा प्रीतम तिला म्हणतो
की मी माझ्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. आता ती माझ्याकडे परत येणारही नाही. म्हणूनच मी तुला सांगतोय की आपण दोघं एकमेकांशी लग्न करूया. मला तुझं आयुष्य घडवायचं आहे, खराब नाही करायचं. आणि समजा ती माझ्या आयुष्यात कधी परतही आली तरी मी तुला याची खात्री देतो की मी तिला माझ्यासोबत राहू देणार नाही. अशा धोकेबाज आणि घाणेरड्या बाईचा काही भरोसा नाही. हे ऐकून मंजू अजून थोडा वेळ विचार करते आणि मग प्रीतमला होकार देते. आता प्रीतम मंजूच्या खांद्यावरून तिचे गाठोडे काढून दूर फेकतो. मंजूचा हात पकडतो आणि तिला त्याच्या घरात घेऊन येतो. प्रीतम मंजूला त्याचे घर दाखवतो आणि सांगतो की मी आणि माझा धाकटा भाऊ इथे राहतो. आता तुला इथे काळजी करण्यासारखी काही नाही. हे माझं घर आहे. असं म्हणत तो मंजूला आता संपूर्ण घर दाखवतो. आता जेव्हा मंजू त्या घरची हालत पाहते तेव्हा ती स्वतःला थांबवू शकत नाही आणि ती प्रीतमला म्हणते की ठीक आहे, आता काही हरकत नाही. आतापासून हे माझंही घर आहे ना? त्यावर प्रीतम हसतो आणि म्हणतो की हो, नक्कीच. आतापासून हे तुझंही घर आहे आणि तुला इथेच राहायचे आहे. आता मंजू घराच्या आत जाते आणि झाडू घेऊन संपूर्ण घर स्वच्छ करते. तर प्रीतम त्याच्या छतावर त्याचं काही काम करण्यासाठी निघून जातो. काही वेळाने प्रीतमचा धाकटा भाऊ, जो काही कामानिमित्त घराबाहेर गेलेला होता, तो घरात येतो आणि घरात शिरताच तो पाहतो की घरात एक स्त्री आहे आणि ती घर साफ करत आहे. तो खूप आश्चर्यचकित होतो आणि तिला विचारतो की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही इथे काय करत आहात? तुम्ही आमच्या घरात चोरी करायला तर आलेले नाहीत ना? असं म्हणत तो तिच्यावर मोठ्याने ओरडू लागतो. पण मग मंजू म्हणते, अहो, आमच्या घरात येऊन आम्हालाच चोर म्हणत आहात आणि वर मलाच विचारताय की मी कोण आहे? मला सांगा, हे सगळं मला विचारणारे तुम्ही कोण आहात? हे ऐकून प्रीतमचा धाकटा भावाला तिचा खूप राग येतो आणि तो मंजूचा हात पकडतो आणि तिला पकडून घराबाहेर काढतो. त्याने मंजूला ओढत बाहेर अंगणात नेले. तितक्यात त्याचा मोठा भाऊ प्रीतम छतावरून खाली पाहू लागला, कारण मंजू त्याच्यापासून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती आणि तो तिला ओढत होता. आणि मग प्रीतम त्याच्या धाकट्या भावाला आवाज देतो आणि म्हणतो, यात त्यांचा काही दोष नाही, तू तिथे थोडा वेळ थांब, मी तिथे येतो. यानंतर प्रीतम आपल्या छतावरून उतरून तिथे खाली पोहोचतो, जिथे त्याचा धाकटा भाऊ आणि मंजू दोघंही उभे होते. तिथे अंगणात येतो. तिथे पोहोचल्यानंतर प्रीतम आपल्या छोट्या भावाला सर्व गोष्ट नीट समजावून सांगत म्हणतो की अरे रवी, ही तुझ्या वहिनीची मैत्रीण आहे. ती दारोदारी भीक मागून आपलं पोट भरत होती. तुझी वहिनी मला सोडून गेली आहे आणि तिच्या नवऱ्याने सुद्धा हिला घटस्फोट देऊन घराबाहेर काढली आहे. तेव्हा मी विचार केला की मी स्वतः हिला अगोदरपासून ओळखत आहे, त्यामुळे हिला आपल्याच घरात ठेवून घ्यावी. ही आपल्या घरात राहिल्यावर घरातील महिलेची सर्व कामंही करेल, त्यामुळे आपल्याला सुद्धा आधार होईल आणि हिला सुद्धा असं दारोदारी फिरावं लागणार नाही. प्रीतमचं हे सर्व बोलणं ऐकून सुरुवातीला तर त्याच्या भावाला म्हणजेच रवीला थोडे आश्चर्य वाटले, कारण काही वेळापूर्वीच तो घराबाहेर पडला होता आणि आता तो घरात आला तेवढ्यातच घरात एक सदस्य वाढला होता. पण तरीही तो म्हणतो की ते सर्व ठीक आहे दादा, पण तू हिला असंच घरात ठेवशील तर गावातील लोक आपल्याकडे बोट दाखवतील आणि चारही बाजूने आपलीच बदनामी होईल. तेव्हा प्रीतमला सुद्धा रवीचे बोलणे पटते, म्हणून तो काही वेळ आपल्या भावाच्या बोलण्यावर विचार करतो आणि म्हणतो, मग तूच मला सांग, आता याच्यावर आपल्याला काय करायला हवं? तेव्हा रवी प्रीतमला म्हणतो की दादा, तुला जर हिला आपल्या घरात ठेवायची असेल तर तुला तिच्याबरोबर मंदिरात जाऊन लग्न करावं लागेल. मग ती या घरात तुझी बायको आणि माझी वहिनी म्हणून आरामात राहू शकते. तेव्हा प्रीतम आपल्या छोट्या भावाला म्हणजेच रवीला गावातील पोलीस पाटलांना बोलवण्यासाठी पाठवतो आणि स्वतः मात्र घरामध्ये पोलीस पाटील येण्याची वाट पाहत बसतो. थोड्याच वेळात रवी गावातील पोलीस पाटलांना आपल्या घरी घेऊन येतो. पोलीस पाटील घरी आल्यानंतर प्रीतम त्यांना संपूर्ण गोष्ट नीट समजावून सांगतो. मग म्हणतो की या मुलीचं नाव मंजू आहे.
तिचं सुद्धा या जगात कोणीही नाही आणि माझी पहिली बायकोसुद्धा मला घटस्फोट देऊन निघून गेली आहे. म्हणून आम्ही दोघांनीही विचार केला आहे की आम्ही एकमेकांसोबत लग्न करावं. हवं तर तुम्ही समोरच मंजूला सुद्धा विचारून घ्या की तिचा या लग्नाला मनापासून होकार आहे की नाही. लग्न झाल्यानंतर माझं कुटुंबसुद्धा पूर्ण होईल आणि तिच्या आयुष्याची होत असलेली फरफडसुद्धा थांबेल आणि मंजूला सहन करावं लागत असणारं दुःखही थांबेल. तेव्हा गावातील पोलीस पाटील मंजूला विचारतात, मुली, या लग्नासाठी तुझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव तर नाही ना? हे लग्न तू तुझ्या पूर्ण सहमतीने करत आहेस ना? तेव्हा मंजू पोलीस पाटीलांना नमस्कार करून म्हणते की हो, या लग्नाला माझा मनापासून होकार आहे. यासाठी कोणीही माझ्यावर जबरदस्ती अथवा दबाव टाकलेला नाही. तेव्हा पोलीस पाटीलसुद्धा विचार करतात की या दोघांचं लग्न झालं तर 2 लोकांचं आयुष्य बदलणार आहे. म्हणून पोलीस पाटीलसुद्धा प्रीतम आणि मंजूच्या लग्नाला परमिशन देतात. त्यानंतर गावातील काही लोकांना एकत्र करून पाटीलच एका मंदिरामध्ये प्रीतम आणि मंजूचं लग्न लावून देतात. लग्न झाल्यानंतर मंजू हक्काने प्रीतमच्या घरी राहू लागते. ती आता ते घर स्वतःचं घर समजून हळूहळू त्या घराची साफसफाई करून त्या घराची संपूर्ण कायापालट करते. एक स्त्री घरामध्ये असल्यानंतर घराची स्वच्छता आणि घरातील प्रत्येक वस्तू स्वच्छ आणि कशी जागेवर असते आणि त्यासाठी घरात एका स्त्रीचं असणं किती महत्त्वाचं असतं हे मंजू त्या घरात राहिल्यानंतर प्रीतम आणि त्याचा भाऊ रवीला समजले होते. हळूहळू प्रीतम आणि मंजूच्या लग्नाला 8 महिने होतात. तेव्हा मंजू प्रीतमला आपण प्रेग्नेंट असल्याची गोड बातमी देते. तेव्हापासून प्रीतम आणि त्याचा छोटा भाऊ रवी दोघंही मंजूची खूप काळजी घेऊ लागतात. हळूहळू 9 महिने पूर्ण होतात आणि मंजू एका कोंडस मुलाला जन्म देते. आपल्या मुलाचा चेहरा पाहिल्यानंतर प्रीतम खूपच आनंदित होतो. आता प्रीतम ऑफिसवरून आल्यानंतर आपल्या मुलाबरोबर खेळत असतो. त्याचं रडणं, त्याच्याबरोबर खेळणं आणि स्वतः बाप झाल्याचा आनंद तो प्रत्येक क्षणी अनुभवत असतो. अशा प्रकारे त्यांचं आयुष्य अगदी आनंदाने ते जगत असतात. अशातच एक दिवस मंजू अचानकपणे प्रीतमला म्हणते, जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर 1 दिवसाचा वेळ तुम्ही माझ्यासाठीही काढा. मंजूचं असं बोलणं ऐकल्यानंतर प्रीतम सुरुवातीला हैराण होतो आणि विचार करतो, अरे असं हिचं काय काम असेल म्हणून ती माझ्याकडे एका दिवसाचा वेळ मागत आहे. तेव्हा प्रीतम म्हणतो की मी तुला वेळ द्यायला तयार आहे, परंतु तुझं काय काम आहे ते तर आधी सांग. त्यावर मंजू म्हणते की मी तिथे गेल्यानंतरच तुम्हाला काय काम आहे ते सांगेन, त्यामुळे तुम्हाला माझ्यासोबत तिथे यावं लागेल. शेवटी प्रीतम आपल्या बायकोचं मन राखण्यासाठी म्हणतो की ठीक आहे, मी तुझ्याबरोबर तू नेशील तिथे यायला तयार आहे. तुला कधी त्या ठिकाणी मला न्यायचं आहे तेवढं मात्र सांग. त्या दिवशी मी ऑफिसमधून सुट्टी घ्यायला तयार आहे, कारण तुझ्यासाठी मी कधीही वेळ काढू शकतो. मग 2-3 दिवसांनंतर मंजू तयार होते आणि आपल्या नवऱ्याला सुद्धा तयार होण्यास सांगते. प्रीतमसुद्धा आपल्या बायकोच्या म्हणण्याप्रमाणे तयार होतो. मग दोघेही नवरा बायको आपल्या छोट्या बाळाला घेऊन कुठेतरी जाण्यासाठी निघतात. आता कुठे जायचं आहे ते फक्त मंजूला माहीत होतं. प्रीतम फक्त तिच्या सोबत असतो. अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर प्रीतम मंजूला पुन्हा विचारतो, अगं आता तरी सांग आपल्याला कुठे जायचं आहे. त्यावर मंजू म्हणते की आपल्याला माझ्या माहेरी जायचं आहे, कारण तिथे माझ्या दादा आणि वहिनीने मला खूप काही ऐकवलं होतं. ते मला खूप वाईट साईड बोलले होते. मला त्यांचा बदला घ्यायचा आहे. मला त्यांना दाखवून द्यायचं आहे की भलेही त्यांनी मला ठोकरे खाण्यासाठी घराबाहेर पडण्यास भाग पाडले, पण देवाने मला साथ दिली आणि पुन्हा एकदा माझं आयुष्य पूर्ववत झाले. मंजूचे असे बोलणे ऐकल्यानंतर प्रीतम आपल्या बायकोसोबत तिच्या माहेरी पोहोचतो. तिथे गेल्यानंतर मंजू आपल्या माहेरच्या घराच्या दरवाजात उभी राहते आणि आपल्या भावाला आवाज देते. ती जोरजोरात त्याला आवाज देऊ लागते. तेव्हा तिचा आवाज ऐकून आजूबाजूची लोकंसुद्धा तिथे जमा होतात.
जेव्हा तिचा दादा आणि वहिनी बाहेर येतात तेव्हा मंजू आपल्या दादाला म्हणते की दादा, भलेही तुम्ही दोघांनी मला वाईट ठरवून मला नको ते बोलून घराबाहेर काढले, परंतु तेव्हाने माझं आज ऐकलं आहे. माझं आयुष्य मी आता अगदी सुखासमाधानाने जगत आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं पुढील आयुष्य जगत असताना तुम्हाला कोणत्याही गोष्टींची कमी पडली तर तुम्ही लोक माझ्याकडे येऊ शकता. मित्रांनो, खरं तर मंजूच्या दादा आणि वहिनीने छोट्या मोठ्या गोष्टींच्या कारणावरून सुद्धा मंजूला खूप टोमणे मारले होते आणि याच गोष्टीवरून त्या लोकांनी मंजूचे जगणे मुश्किल करून ठेवले होते. म्हणून तर मंजू ते घर सोडून निघून गेली होती. कारण म्हणतात ना, माणसाला कितीही कामं करायला सांगितली तर कामं करून माणसाचे शरीर थकते, परंतु माणूस मनाने कधीच थकत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा तो त्याच जोमाने काम करू लागतो. पण ज्या माणसाला नीट खायला प्यायला न देता सतत वाईट साईट बोलले जाते, तेव्हा तो माणूस शरीराने नाही तर मनाने थकून जातो आणि मनाने थकलेला माणूस कधीच काम करू शकत नाही. अशीच अवस्था मंजूची झाली होती. म्हणून तर तिला स्वतःच्या पोटाची कळगी भरण्यासाठी ते घर सोडावे लागले होते. जेव्हा मंजूने ते घर सोडले तेव्हा तिच्या दादांनी आणि वहिनींनी एकदा सुद्धा तिला शोधण्याचा प्रयत्न केला नाही. या सर्व गोष्टी जेव्हा तिथे जमलेले लोक ऐकतात तेव्हा मात्र मंजूच्या दादाचा आणि वहिनीचा चेहरा खाली पडतो आणि शर्मेने दोघांचीही मान खाली जाते. कारण त्या दोघांनीही मंजूला खूपच त्रास दिला होता. आता ही गोष्ट सर्व लोकांना समजली होती की या दोघांच्या त्रासाला कंटाळूनच मंजूने हे घर सोडून गेली होती. कारण मंजू हे घर सोडून गेल्यानंतर शेजारची लोक तिच्याविषयी विचारायचे तेव्हा तिचा दादा आणि वहिनी म्हणायचे की ती कुठल्या तरी मुलाचा हात धरून निघून गेली आहे. आम्ही तिला किती लाडात इथे ठेवलं होतं, पण तिला जे करायचं होतं ते तिने केलेच. पण आज मंजूने सर्व लोकांसमोर आपल्या दादा आणि वहिनीचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर मंजू आपल्या माहेरच्या घरात पाऊल न टाकताच आपल्या नवऱ्याला म्हणजेच प्रीतमला सोबत घेऊन आपल्या बाळासह प्रीतमच्या घरी निघून आली. त्यानंतर प्रीतम आणि मंजू आपल्या मुलासह घरी येतात आणि आपलं आयुष्य पुन्हा आनंदाने जगू लागतात. ते त्यांचा जो छोटा भाऊ रवी असतो त्यांची सुद्धा मंजू अगदी आईप्रमाणे काळजी घेत आहे आणि घरसुद्धा अगदी व्यवस्थितरित्या सांभाळत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. मित्रांनो, आपल्या चॅनलला दिलेल्या तुमच्या भरभरून प्रतिसादाबद्दल आणि प्रेमाबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. तुम्ही दाखवलेलं प्रेम शब्दात व्यक्त करणं कठीण आहे, पण तुमच्या या मोलाच्या पाठिंब्याबद्दल मी मनापासून तुमचे सर्वांचे आभार मानतो. तुमचं प्रेम असंच सदैव राहावं हीच माझी हात जोडून विनंती आहे. तुमच्या या प्रेमामुळेच आम्ही अधिकाधिक पुढे जाण्यासाठी प्रेरित होतो. धन्यवाद, धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.